नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे तर त्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करायची जी अपडेट आहे तर ती आलेली आहे। तर ती ई-के-वाय-सी प्रोसेस आपण कशा पद्धतीने करू शकतो आपल्या मोबाईलमधून, तर त्याची माहिती जी आहे तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। ज्यांच्या घरात जी लाडकी बहिणीचा लाभ घेत आहे तर त्यांची जी के-वाय-सी आहे तर ती कंप्लीट व्हायला पाहिजे, तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला लाडक्या बहिणीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटला तुम्हाला सिंपली विजिट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरती तुम्हाला एक पॉपअप मेसेज दिसेल, ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं असेल की ई-के-वाय-सी कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा। तर जसे तुम्ही त्या ठिकाणी क्लिक कराल तर त्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो दिसणार आहे। तर त्या विंडोमध्ये तुम्हाला जे लाभार्थी असेल, ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे येतात, तर त्यांचा आधार नंबर आणि तिथे जो कॅप्चा दिलेला असणार तो कॅप्चा तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर खालती एक इन्स्ट्रक्शन दिलेलं असणार तुम्हाला की तुमचा आधार नंबर ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुमचा OTP वगैरे त्या ठिकाणी लागणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला एक सहमत हा ऑप्शन दिलेला असणार, तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला सिंपली क्लिक करून खाली तुम्हाला एक ऑप्शन मिळणार OTP पाठवा। तर त्या OTP पाठवा या ऑप्शनवरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक कराल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार नंबर रजिस्टरवरती जो मोबाईल नंबर असतो तर त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक OTP रिसीव होणार आणि OTP रिसीव झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायला लागणार आहे। जसे तुम्ही OTP सबमिट करणार, तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी जी आहे तर ती ऑलरेडी कंप्लीट आहे किंवा नाही तर ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। जर तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर आहे तर तो व्हेरीफाय करून तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट होणार। त्यानंतर समोरची स्टेप आहे, तुम्हाला तुमचे जे वडील असेल किंवा तुमचा हस्बंड असेल तर त्यांचा आधार नंबर त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे। त्यांचा आधार नंबर तुम्ही एंटर करून कॅप्चा वगैरे फिलअप करून जो OTP आहे तर तो त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायला लागणार। जसे तुम्ही OTP वगैरे सबमिट करणार त्यानंतर तुम्हाला एक समोरची प्रोसेस येणार, त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कास्ट विचारली जाणार आहे। जशी तुम्ही तुमची कास्ट आहे तर ती सिलेक्ट कराल, त्या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन द्यायला लागणार आहे। एक डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाणार की तुमच्या फॅमिलीमधून कोणी गव्हर्नमेंट जॉबला आहे किंवा नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला सिंपली होय करायचं आहे आणि परत एक दुसरा ऑप्शन येणार तुम्हाला, तुमच्या घरात एक विवाहित आणि एक अविवाहित अशी 2 लेडीज ज्या आहेत तर त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा जो लाभ आहे तर तो घेत आहे, तर त्या ऑप्शनला सुद्धा तुम्हाला होय करायचं आहे आणि त्या ठिकाणी जी फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन देऊन सबमिट करायचा आहे। जसे तुम्ही डिक्लेरेशन आणि तुमची कास्ट आहे तर ती सिलेक्ट करून जो फॉर्म आहे तर तो सबमिट कराल, तुमची जी ई-के-वाय-सी आहे तर ती सक्सेसफुली त्या ठिकाणी होणार आहे। तर अशा पद्धतीने या 2-4 स्टेप होत्या, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची जी ई-के-वाय-सी आहे तर ती तुम्ही घर बसल्या मोबाईलमधून करू शकतात।